अगं बाई आता आपल्या ऋतिका मॅडमनी आपल्या गाडी घेतली. मग ऋतिका मॅडम आपली पार्टी कधी बाकी आहे मग बोललो ना आपण ते. हा हे रस्त्याने पार्टी घ्यायची मग फार्म हाऊसला पार्टी घ्यायला लागेल मग. बस का फार्म हाऊस मग चालत रस्त्या काय ते फार्म हाऊस आहे आपल्याकडे. अक्का साहेब आणि विक्रांत पाटील यांचं सहर्ष स्वागत वेलकम स्वागत सुस्वागतम. कृपया समोर कार्यक्रम राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी लई भारी आहे, कारण आम्ही आज चाललोय खारबावला आई एकविरेच्या पालखी सोहळ्याला चाललोय, जी मानाची पालखी आहे. आणि आता किती वर्ष झाले ते पण मला माहीत नाही, तिथे गेल्यावर समजून आम्हाला किती वर्ष झाले त्या पालखीला. तर आम्ही निघालोय. आता माझ्या जोडीला कोण कोण आहेत बघा. आपला दादा आहे सॅम्बोस्टे, रिस्टा, ऋतिका शेलार आहे. तर आम्ही सगळी झाल्या परत नाश्ता केला का नाही तुम्ही काही? समीर बोलला नाश्ता करवतो. अंगाम पंडी येते थंडी वाजत. अरे द्यावा त्याला एक वयसी पण संध्याकाळी तवाच तो आकारल्यासारखा वाटते मला. हा थंडीचा ना माझा उभा सड्डोकाच्या दुप्पल म्हणा थंडी आहे. काय सांगू तुम्हाला, सड्डोकाल तरी कमी असते त्याच्या दुप्पल. माझा चाललेला का बोलू श्यामला मी मस्त काश्मीरला घेऊन जाता नको. मला तर असं वाटायला लागले तो इथं जातातच मला कुठे त्याच्या जाऊ दे कॅन्सल. काश्मीर मध्ये कोंबी होईल. कोंबी नाही कोंबी काश्मीर मध्ये गेलो त्याची फ्रीज खोलल्या कोंबी होईल. आणि आता आपल्या ऋतिका मॅडमनी आपल्या गाडी घेतली. मग ऋतिका मॅडम आपली पार्टी कधी बाकी आहे मग बोललो ना आपण ते. हा हे रस्त्याने पार्टी घ्यायची मग फार्म हाऊसला पार्टी घ्यायला लागेल मग. बस का फार्म हाऊस मग चालत रस्त्या काय ते फार्म हाऊस आहे आपल्याकडे. हा तिला आता सिंगिंग मध्ये उतरायचे मला. फार्म हाऊस वाल्यांची या पण होल नाही का मध्ये उतरायचे ना परत तेलकट काढला तर आवाजाचा वाट नको लागला. बोल तुला मग ये याचा तर मग काही येऊ लय कमजोर आहे हो. सगळाच प्रॉब्लेम यायला. कसा माणूस आहे कोणला माहिती. तेव्हा त्याच्या अंगाने जीव नाही आहे. शरीर बाहेर दिसतंय. काय बोलतो काय शरीर अरे आपण तू महाराष्ट्र नस तर एवढी गरमी आहे. बाहेर देशला ना थंडीला आहे बाई. काहीच मी काय सांगू, माझं शरीर कोणत्या जातीचं आहे कोणतं काही समजत नाही मला. मग जात चेक करायला लागेल. मी आगरी वगैरे नाही. हो ना, आगरी तर बाई गरमी असतं आगरीच्या अंगात. तू असं कसा इकडे ट्रॅफिक बघा. आम्ही चालले कारभावला जाता आता एवढी ट्रॅफिक लागली. आधीच कल्याण स्टेशनवर पण ट्रॅफिक, सगळ्या इकडे ट्रॅफिकच भेटते. आई आईलो जरा थांब, जरा उशीर झाले थोडासा, पण थांबा जरा, येतो लवकरच आम्ही. चला तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. चालता बोलता जे पण व्हिडिओ होतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. किंवा आपली एकविरा आई बघ मालकीन बघा. दादानी भारी आहे टकली खात्री एकदम. बनवलं स्वतः. हा स्वतः बनवलं. अरे वा भारी आहे. पण आपण ही कामं करतो ना सगळी. हा टोटली कामं करतोय सगळी आपण. हे करतो का मग? हा शॉप आहे ना आपलं स्पॉटचा. कुठे? पेटवाला. अरे वा भारी आहे. टिटवाला कोणत्या रोडला आहे? बनेली रोडला. बनेली रोडला का? 5P चौकात. असं असं असं. तर मित्रांनो दादाचा शॉप आहे, कधी गेले की जा तिकडे. फोन करून या, दादा जास्त शॉप नसतो. हो ना, दादाचे अपॉइंटमेंट असतं भरपूर. गुज्जर का कोई ठिकाणा नाही होता. गुज्जर का काही ठिकाण नाही होत. ए श्याम चालली तू क्रिकेटला चालली का? हा बघू जाणार आहे. हा बॉल लागेल का बॅट तुझ्या? अरे ते लागेल तर बॅट धरायची माहिती आहे त्या संग बैल. चल बोला. तुला बॅट नाही धरली पण भाई जर बॉल लागला तर इमानाची काच नक्कीच भरली. बाबा ऋतिका याच्यावर काय बोलशील तू सांग मला लवकर. इमानाची काच फोडली ना तिथंच आपण मग मरू.
मग तू षटकार मारच, मला बघायचेच आहे. भले तू किती बॉल हुकव. जावं वरती तोंड करून बोल, खाली नको लपू. तो येऊन बोल. हा बोल. अरे प्रॅक्टिसला नाही गेली. प्रॅक्टिसला नाही गेलो तरी होतं. एवढा विश्वास आहे मी काहीतरी टीमसाठी ना गावासाठी करू ओ शकतो. बाबा. बाबा म्हणजे आता नाव खराब नाही करू शकत. ना- कशाला तरी स्टेजवर बसली ती बोलली तर नाव नाही खराब करू शकत. हा, अगं बाई मग मला लावा लागतील पैसे. हा, आता पैसे लाव. आता नांदेडचा नवीन उगवता तारा आपल्या समोरच आहे, सॅम बोस्टे. तर तुम्ही कोणती तारा, झारा वारा सगळा बंद आहे आता. इलेक्शन बाई सगळा मोरले काय? नाही, इलेक्शनचं नाव नको का भाऊ. हा रामकृष्ण हरी. इलेक्शनचा असा विषय आहे, हा भाई ते भांडतील नंतर एक हॉटेलमध्ये एक होती. आपण कशाला वादावत करायची, त्याचा विषय नको घेऊ. ज्याला दाबा आहे तिथं दाबाचा पटत. असं. पण विकले जाऊ नका. हा 5 ना 10 हजार विकले जाऊ नका. बाबा दाद आपल्या भावानी एक चांगला संदेश दिले बघा. कोणी विकले जाऊ नका. पार्टी बिटी भेटली तर खाऊन घ्या, पण विकले जाऊ नका. काकू नका. हा लाचचा आरोप पण पार नसेल तुटत ना तर त्याला फुकणी खाली पोरा पण खा, पण विकले जाऊ नका तुम्ही. विकले जाऊ नका. येशील तर पटकन या, टाइमपास. भाऊ रस्ता असा आहे ना यो बेवंडीचा. लोक बोलतात ते खराच बोलतात ना ग. काय बोलतात होती का त्या? भिवंडीच्या रस्त्याला डोफा डोफा धुल. हा थांब थांब. हा बोल, काय बोलली? भिवंडीच्या रस्त्याला डोफा डोफा धुल ग. भिवंडीच्या रस्त्याला डोफा डोफा धुल. भिवंडीच्या पोरी कशाचा प्याचा फुल ग. अगं बाई एका कसा सिंगर आम्ही दोरीला साधा काम नाही. सिंगर पण सगळं जागान तुस तुस काय भराय. एकाच गाडीत येते. काहीच. नाही सिंगर पण ना जागेवर लगेच भांगर पण. हो शिवा त्याला पण बाबा बेकार जागेच काम. काही द्या वर्षी ऑर्केस्ट्रा नाही सगळ्या गोष्टी स्वतः अलकेश शेलारच्या सोबत. आज शेलारचे सोबत ते गाणं आहे. समीर बोष्टे समीर भविष्य काय सिंगिंग मध्ये उतरणार आहे. झाला वाटोला. बाबा. पण टॉपचं गाणे कुठे तुझी 50,000ची असेल ना 25 देतील ना, सरळ हाकलतील. जेवायला पण देणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. आवडा पण सस्ता नाही. नाही ना काय करू शकतो. पहिला गणपतीचं गाणे वाजवायला चावच उचलते डायरेक्ट. हे बाबा तुमचा विराट उचला. बस झालं, पैसे घ्या आणि निघा. आवाज स्वतःमध्ये एवढी धमक आहे की ते लागतं. ए, नामदेवा हो. गाडी ते नामदेवा ठोकतोय का गाडी आता? हा. स्वतःमध्ये एवढी धमक आहे की ते लाथ मारीन, तिथे पाणी करीन 100%. ते ठीक आहे. डोले आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय आता खारबाऊ मध्ये. हे बघा, काहीच. हे बघा. अशा रस्त्यामध्ये ना एकूण ती डिलिव्हरी बाई हे आली बघा. ना, पोरी आतमध्ये भरत. बाहेरच लावू गाडी. इकडं कारबा गावची मानाची पालखी काम सुरू आहे. पालखी याला अजून थोडा वेळ बाकी आहे. तर आम्हाला जवळ बसवलं इकडे घरान. कोणी एवढं पोर बघायला झाले श्याम बसतेसाठी आपण काहीच. 4 वर्ष तरी नाही जमून देणार लोक, अशी बेकार आहे. 4 वर्ष येर लागले. 4 वर्ष तुला राहुल तर मला पोर बघायला तर मी काहीतरी करू शकतो. पोरीचं म्हणजे काय बघायचं काय नक्की? हा तर फायनली मित्रांनो पालखी पोहोचलेली आहे आपल्या कमानीच्या खाली. बघा आमची पण तयारी झालेली आहे, सगळी तयार आहेत. ही बघा पालखी. हो आणि आलेल्या आहेत मॅडम. हाय हॅलो. हा नाश्ता बिष्टा केला का? आम्ही नाश्ता नाही करत, डायरेक्ट वडापाव. लॉलीपॉप जोर घेतो काही. नवरा 10 वेळा बोलवला तरी लोक येत नाही. लोकांना नवरा मान आहे हा. हो ना. जा तू वडापाव कोणी जा. कलाकार प्रीमियर लीगचा मेन प्लेअर इकडे आला आणि इकडून राहून तर लगेच व्हिजिट करणारे कलाकारच ना. याची टीम जिंकल का गाईस? हा जिंकू शकत नाही. अरे हा जो देखावा आहे, हा देखावा या ठिकाणी युट्यूबर आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वेश करे लेखक आग्रा यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समीर भोसटे रील स्टार आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी साहिल मात्रे यूट्यूब ब्लॉगर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच ऋतिका शेलार रील स्टार, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
रोशन संते युट्यूब ब्लॉगर आहेत. आपल्याही या ठिकाणी खारगाव गावामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समर्थित रवीना पेडणेकर मॅडम रील स्टार आहेत. आपलंही या ठिकाणी स्वागत असेल. श्री राहुल पाटील रील स्टार आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद प्रीतम धन्यवाद. भुईर कलाकार यदुंबर आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिग फॅन सर. थँक्यू थँक्यू. नमस्कार सर, बिग फॅन. तुला वडापाव देता, तू टेन्शन घेऊ नको. मला माहिती तुला वडापावला 150 रुपये दिलता पण त्याच्यात 40 वडापाव खाल्लं राहिलं घातलं पैसे. आता काय गाव काय आले की तू गाव काय आले सर गरीब आहे, सर. हा सर गरीब. नाही ते समजते सगळ्यात बारीक. नवा सेंटर से आयु सर. नाही सर सगळ्यात बारीक तूच वाटते मला. समजते तू लय गरीब आहेस. सर जेवलो ना 3 दिवस. हा 3 दिवस जेवलो ना. पैसे आणि गरीब जर यान पैसेवाली आहेस तू. समजते मला. सन्मानित द्रवेश पाटील गायक आपण उपस्थित आहात आणि आपल्यास विनंती करतो की आपण आमच्या स्वागताचा सन्मान स्वीकार करायचा आहे. द्रवेश पाटील सरपंचांना विनंती असेल. सन्मानित श्री महेंद्र पाटील आपल्या शुभ हस्ते आपण द्रवेश पाटील यांच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. याचा गाईत काही दिसे नाही. तोंड बोलायला लागला तर थांबणार नाही म्हणून ऋतिकाची नाश्ता केले म्हणून आता ती एकदम म्हणजे सन्मानित श्री द्रवेश टप आहे द्यायला तयार आहे. पाटील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. श्री आई एकविरा पंधरात्री मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झाला त्याबद्दल एकविरा भक्त आणि ग्रामस्थ खारगावच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. एक शब्द महेंद्र पाटील आपल्या हस्ते करून घ्या. महेंद्र पाटील आपल्या हस्ते स्वागत करून घ्या. नंतर माजी सरपंच सन्मानित बाळा पाटील आपण सज्ज राहायचं आहे. सन्मानित योगेश वसंत पाटील आपणही सज्ज राहायचं आहे. चालू आहे आपल्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. माजी सरपंच श्री बाळा पाटील याच्या शुभेच्छा त्याचं स्वागत आणि सन्मान. अरे लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. आता 3 वडापाव द्या. लवकर ये, या स्वागत कर. अक्का साहेब आणि विक्रांत पाटील यांचं सहर्ष स्वागत वेलकम स्वागत सुस्वागतम. कृपया समोर कार्यक्रमाच्या ठिकाणी जी गर्दी आहे ती कमी करावी. प्रीतम भुईर कलाकार आहेत. प्रीतम भुईर त्याचंही स्वागत. सन्मानित योगेश वसंत पाटील याच्या शुभ हस्ते विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. द्वारकानाथ बाबा आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. नितीन अनंत पाटील आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी देवरुमकर राहुल तरी मी बोलतो आवाज सरांचा ते रवीना पेडणेकर आणि अलका आपली स्वागत आणि सन्मान. आपल्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. आमचे शिक्षक आमचे गुरु राजे सर भेटले आम्हाला आता. आदेश कपिल पाटील आपणही स्वागतासाठी यायचं आहे. जितेश बोलतो आपल्या खारगावची कलाकार भूमिका कारभारी तिचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चिराग मॅचीने जायचे ना चिरागला. आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने केला जात आहे. आरती भुई चिराग पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपला सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. हितेश बांके पाटील पुढे यायचं आहे. सुंदाच्या गजरामध्ये हा पालखी सोहळा या ठिकाणी प्रस्थान करावा अशी मी आपणास विनंती अक्का करतो. आली आमची अक्का आली बरेच ना. मस्त कधी आली लेट झाली या ठिकाणी गेलते गे फायर शो आहे. हा फायर शो 1, 2 आणि 3 हा माझा आवाज आल्यानंतर सुरू होईल. त्याचबरोबर PSP ब्रास बँड खारगाव आपण रेडी राहायचं आहे. 1, 2, 3 हा आवाज झाल्यानंतर फायर शो भजन आणि ब्रास बँड
PSP ब्रास बँड सज्ज रेडी रेडी फायर शो रेडी भजन मंडळ रेडी पेपर शो रेडी सगळे रेडी तुम्ही बघता बोलायला उठला आम्ही आहो की हाय माऊलीचा हाय 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 1 2 3 तर फायनली मित्रांनो पालखी सोहळा एकदम उत्साहात पार पडलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. तुम्ही पुढे बघू शकता की ट्रॅफिक लागलेली आहे. आता केवढा टाइम लागेल आम्हाला काही सांगू शकत नाही. तसं पण आम्ही नाश्ता विष्टा आम्हाला दिला त्यांनी. वडापाव खाली येते तर जरा पावर आले अंगण. समीर पावर आहे ना अंगण? पावर आहे पण तब्येत खराब झाली. आज तिथे गेला कोणी या केला रिस्टार केला. बायांचा फोटोशूट चालू आहे अजून. बघा बायांचा फोटोशूट. हाय बाय 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 बाय. काढला सगळा काढला. आम्ही पण काढला. 2 मिनिटं चालेल ना? काच खाली चालेल ना 2 मिनिटं? हां. हे बघा मित्रांनो चालले पालखी म्हणून झाले ट्रॅफिक आम्हाला जाम. ए मयूर बाय. जय एकविरा. हा चला हा चला जय एकविरा. चला सर चला. एकविरा माऊलीची पालखी आपल्या. माझी मालकीन बसली. हे बघा पालखी मित्रांनो चालली आहे. चला ऊन लागला. एकविरा माते की जय. ऋतिकाला लय घाई झाली. ऋतिका तुला पालखीबद्दल काय बोलायचं ते? पालखीबद्दल बोलायचं की खूप भारी सोहळा झाला आईचा आणि बँड ब्रास एक नंबर वाजवले त्या पोरांनी. परत आमचा सन्मान पण खूप छान केला आणि थँक्यू. आम्हाला तिथे तुम्ही बोलवलं, आम्हाला मान दिला आईच्या पाया पडायचा. आणि आता आम्ही
जातो घरी, कारण आम्हाला मॅचला पण जायचंय बाबा. हा. मला फक्त एक बॉल मारायला दिला तरी मी खुश. ते द्यावा. आणि तुला काय बोलायचंय? छान वाटलं खूप येऊन, फक्त एवढंच काय गर्दी होती. हा गर्दी प्रॉपर होती. असं ऍडजस्ट नाही होत. हा असं ऍडजस्ट नाही होतं. आणि समीर बोसे सर तुम्हाला काय बोलायचंय? बोलायचं एवढं कमीच पडेल, कारण जो पालखी काढतो त्याला खूप चांगलं बोलेल. कारण एखादी हालत करत असली एवढी आदावत होतं. एक पालखी नेणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. आणि भरपूर साऱ्या पालख्या निघतात आणि भरपूर ठिकाणी आम्ही उपस्थिती दाखवतो. आम्हाला बोलवतो, आम्हालाही सुद्धा बरा वाटतो मनाला. Thank- पालख्या काढत राहा आणि असंच प्रवास करत राहा. कारण एकमेकांनी एकजूट राहिले तर खूप सुंदर म्हणजे जगायला मजा येते. अशाच पालख्या काढत राहा. आईमाऊलीचा खूप आशीर्वाद आहे आणि जे काय चालले ते आईमाऊलीच्या मुलेच चालले माझ्या जिंदगीमध्ये. जय एकविरा. जय एकविरा. एवढेच बोलून माझे 2 शब्द मी संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. एकविरा माते की जय. लच्छी प्यायला नाश्ता करून झाला आता लच्छी प्यायला लागला. लच्छी दादानी आणि मिनी पण लच्छी पिऊन मोकळा झाल्या. थोडीशी भूक लागलेली, जरा लच्छी पिली रात्री येता येता. आता पोचलेत तसं आता कल्याण बायपास जवळ आहे आम्ही, रांदली नाक्याजवळ. आता चालले घरीच चालले आता डायरेक्ट कल्याणजवळ. चला तर काय जिततात मी पण माझ्या व्हिडिओचा एंड करतो. आता व्हिडिओ भरपूर मोठा आहे करायचा, त्यापेक्षा मग छोटा मोठा केलेला बरा. हा, तर नाही दादा, चांगलं हा आहे. म्हणजे छोट्या व्हिडिओ मध्ये कसं जेवढेच पार्ट असतात जेमतेम, हा. जास्त नसतं ना, हा हा मग चांगली मजा येते बघायला लोक. असं जाता आपटून. हॅलो. चला तर मित्रांनो बाय. जय एकविरा, जय शिवराय मित्रांनो.